नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा। आजचा सूचना आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राजापेठ बस स्थानकाजवळ घडलेली तृतीय पंथीयांमधील हाणामारी आता पोलीस ठाण्यात पोहोचली आहे। या घटनेतील एक गट थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिकेत दिसला। पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही आणखी मोठं आंदोलन छेडू। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजापेठ पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तृतीयपंथी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते जमले होते। परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अमरावती शहरातील राजापेठ बस स्थानकाजवळ 2 तृतीयपंथीय गटांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीने शहरातील वातावरण ढवळून निघाले होते। या घटनेनंतर शुक्रवारी एक गट थेट राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचला। सदर गटाने पोलिसांना निवेदन देत सांगितले की हल्ला करणाऱ्या गटावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल। यावेळी पोलिसांनी तृतीयपंथीयांना शांततेचे आवाहन केले आणि तपास सुरू असल्याचे सांगितले। राजापेठ पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने तृतीयपंथी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहून आपला आक्रोश व्यक्त करीत होते। हम लोग घर में बैठे थे, वो लोग आए, गली में तमाशा कर रहे थे। हम लोग बाहर निकले, बाहर निकल के बाद देखते हैं तो वो लोग ढोलक बजा रहे थे। ढोलक बजाने के बाद हम लोगों ने समझा कि ये क्या प्रकार है, क्या चालू है। तो बोले हम लोगों को मंगना है, तो हमने बोला मंगो। हम लोग समझाने गए तो उन लोगों ने हमारे ऊपर मिर्ची पाउडर फेंकना, मारना, तलवार निकालना, नग्न होकर तलवार घुमाई, हमारे मंदिरों पे पत्थर मारे। पुलिस प्रशासन वहां मौजूद थे, उन्होंने नहीं तलवार पकड़ी। वीडियो फुटेज के अंदर क्लियर आ गया है, हमारे बच्चों ने तलवार पकड़ी, पुलिस प्रशासन बाजू में हो गया था और अभी तक खुलेआम तलवार लेके घूमने के बाद उनके ऊपर कोई कार्रवाई की नहीं हुई। पुलिस वाले भाग रहे थे तलवार देखकर, लेकिन वो वीडियो आप देखो, पूरा वीडियो है हमारे पास में। मैं हिंदू का बच्चा, मैं वापस मेरे सनातन धर्म में आई हूँ, तो मुझे बताओ कि ये सनातन मुझे दूर करेगा? मैं तो आ गई हूँ। अभी ये महाकुंभ जो हुआ है उसमें मेरा पट्टाभिषेक हुआ है और मैं वापस मेरे धर्म में आई हूँ, और ये मुझे मेंटली टॉर्चर करते रहते हैं हर बार। यही बात मैं सीपी सर के पास लेके जा रही थी, हम सब जमा भी हो गए थे हमारी आरती पूजा अर्चना करके, मगर इन लोगों ने उसी टाइम पे हमला कर दिया हमारे ऊपर। शहरात तणाव वाढू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सध्या राजापेठ पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले। स्वच्छ भारत अभियानाचा गजर सुरू आहे, परंतु अमरावतीत काही प्रभागात या गजरालाच घाणीनं गाडून टाकलाय। मोरबाग, विलासनगर, झाडपीपुरा, मसानगंज आणि चेतनदास बाग परिसरातील घाणीचं साम्राज्य आता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे। महानगरपालिकेकडनं स्वच्छता शून्य, परंतु देयक मात्र पूर्ण। कोण आहेत या भ्रष्ट व्यवस्थामागचे जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार? अमरावती महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रभागात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। मसानगंज, चेतनदास बगीचा, जलविहार, झाडपीपुरा तसेच मोरबाग, विलासनगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत। स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या, परंतु संबंधित पोट ठेकेदार आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। महिन्यातून फक्त 1-2 वेळा नाल्यांची साफसफाई केली जाते। बाकीचे दिवस ठेकेदार आणि पोट ठेकेदारांकडून कुठलीही स्वच्छता केली जात नाही। परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रकोप आणि आजारांचा धोका वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे काम शून्य असताना महानगरपालिकेकडून ठेकेदारांना पूर्ण देयके दिले जात आहे, म्हणजे काम शून्य, देयके पूर्ण।
हा नवा भ्रष्टाचाराचा फॉर्म्युला अमरावतीत आकार घेतोय का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त यांनी तातडीने पाहणी करून या गैरव्यवहारात सामील ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. एपीएमसी मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांचा जीव अक्षरशः कचऱ्यात अडकला आहे. दुकान क्रमांक 36 परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह अनेक प्रतिष्ठानांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण मनपा मात्र कानावर हात ठेवून बसल्यासारखी आहे. व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही घाण उचलली जात नाही. कचरा डोंगरासारखा साचला आहे आणि दुर्गंधीमुळे ग्राहकही दुकानात यायला कचरतात. सध्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन मनपाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने लक्ष न दिल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल. अमरावतीतील एपीएमसी मार्केट यार्डमध्ये नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. दुकान क्रमांक 36 परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाणीचा साठा झाल्याने व्यापाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह शेजारील दुकानदारांनी मनपाकडे वारंवार तक्रारी दिली, पण काहीही कारवाई न झाल्याने संताप उसळला आहे. या घाणीमुळे परिसरात डास, माशा, दुर्गंधी आणि आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही मनपाला कर भरतो, मग स्वच्छतेचा अधिकार आम्हाला का नाही. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही मनपाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एपीएमसी मार्केट हे शहराचे व्यापारी हृदय असूनही तिथेच घाणीचं राज्य असेल तर मनपाच्या स्वच्छता अभियानाचं काय झालं, असा सवाल उपस्थित होत आहे. मी माऊली ट्रॅव्हल्स संचालक विवेक रामदासजी मंगळे. एपीएमसी मार्केट आहे, दुकान नंबर बाहेरचं इमारतीचं भाग आहे. हा आपण पाहू शकता. तिथे घाणीचं साम्राज्य मागील 20-25 दिवसापासून खूप घाणीचं साम्राज्य पसरलेले आहे. तरी मनपा अधिकारी आणि कोणाचंच लक्ष नसून इथे खूप म्हणजे आम्हाला त्रास होत आहे. आमच्या आरोग्यावरही खूप फरक पडत आहे. तरी लवकरात लवकर कोणीतरी ॲक्शन घ्यावी अशीच आमची ही नम्र विनंती. तरी कोणीतरी दखल घ्यावी आणि करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. तरी कोणी अजून इथे आलेलं नाही आणि ह्या घाणीच्या साम्राज्याने आम्हाला जनसामान्यांना आणि सर्व व्यापारी बंधूंना खूप अधिक त्रास आणि झळ पोहोचत आहे. अमरावतीत काँग्रेस भवनमध्ये आज अनोखी गर्दी पाहायला मिळाली आहे. परंतु ही गर्दी होती सत्ता मिळवणाऱ्या राजकीय युद्धाची. नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची एवढी झुंबड उडाली होती की काँग्रेस भवनच रणांगण बनलं. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी तिकीट हवंच या घोषणांनी वातावरण तापवलंय. एवढी गर्दी होती की पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागलेत. यावेळी खासदार बलवंत वानखडे, बबलू देशमुख, सुधाकर भारसाकडे आणि मुकद्दर खान पठाण यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पण या गर्दीतून दिसून आलंय एक वेगळं चित्र. इच्छुकांमध्ये महिलांचीही मोठी उपस्थिती. म्हणजेच काँग्रेसचा राजकीय रंगमंच आता महिला शक्तीच्या ऊर्जेने रंगणार आहे हे स्पष्ट दिसतंय. अमरावतीतील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या बैठकीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांचा लोंढा काँग्रेस भवनकडे धावलाय. सकाळपासूनच वाहनांची रांग, घोषणांचा गजर आणि तिकिटांच्या चर्चांनी वातावरण तापलं. काँग्रेस भवन परिसरात एवढी गर्दी झाली की पोलिसांनाही नियंत्रण ठेवणं अवघड झालंय. इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यामुळे काँग्रेसच्या महिला मोर्चांनीही आपली ताकद दाखवली आहे. खासदार बलवंत वानखडे, बबलू देशमुख, सुधाकर भारसाकडे, मुकद्दर खान पठाण आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना शांततेने अर्ज सादर करण्याचं आवाहन केलं आहे. काही ठिकाणी उमेदवारांमध्ये वादावादीचे सूर ऐकायला मिळालेत, तर काहींनी आपली गटबाजी दाखवत आमचा विभाग आमचाच असा सूर लावलाय. काँग्रेस भवनाच्या गेट बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरी ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्यात. या सर्व घटनेने काँग्रेस भवन एक दिवसासाठी राजकीय रणभूमी बनल्याचं स्पष्ट दिसून आलं. भारतीय जनता पार्टीने केंद्रात आणि राज्यात समतोल विकास साधला असून तळागाळातील नागरिकांपर्यंत महत्त्वाच्या योजना पोहोचविल्या आहेत, असा विश्वास रविराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
रविराज देशमुख म्हणाले की मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर पोहोचली आहे. हेच मोदी सरकारच्या कार्यक्षम नेतृत्वाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनासारख्या उपक्रमांद्वारे तळागाळातील महिलांना थेट मदत मिळाली आहे. केंद्रातील माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सातत्याने जनतेचं हिताचं काम करत आहे. शेतकरी हिताचं काम करत आहे, शेतमजुरांच्या हिताचं काम करत आहे. जे आतापर्यंत कधी झालं नाही ते विकासाचे काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशात होत आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत ज्या कोणत्याच सरकारने जे काही दिलं नाही ते मोदी सरकारमध्ये भरभरून दिल्याचं आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेलं हे केंद्रातील सरकार. बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी तरतूद, शेतमजुरांसाठी तरतूद. आतापर्यंत कोणत्या सरकारने जनतेला मोफत सिलेंडर दिलं नाही, मोफत सिलेंडर दिलं गेलं नाही. आणि 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मोदी सरकारमध्ये पुरवलं जातं. म्हणजे तळागाळातील जनतेपासूनचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं डेव्हलप केलेलं आहे की भारत हा जगातली 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणून पाहते. आज 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था. मोदीजींच्या या 11 वर्षाच्या कारकिर्दीत भारत हा 11व्या नंबरवरून 4थ्या नंबरवर आलेला आहे. काही महिन्यातच 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होत आहे. यात एकच काँग्रेस पक्षाने आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 3 ते 4 महिने आधीपासूनच काँग्रेसने नियोजनबद्ध मोहिमेला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा प्रभागासाठी मिलिंद चिमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद चिमोटे यांनी या नियुक्तीनंतर भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र पावसाळी संकटात असताना शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस हा आजच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे भरडला गेला आहे. काँग्रेस आता आगामी निवडणुकांसाठी सज्ज असून त्यांचा मोर्चा जनतेच्या प्रश्नांकडे असेल असा विश्वास काँग्रेस नेते मिलिंद चिमोटे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाचं नियोजन अतिशय चांगलं आहे. आमचे प्रांताध्यक्ष जे आहे श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांनी या संदर्भाची जी तयारी आहे ती 3-4 महिने अगोदरपासून आमची सुरू झालेली आहे. प्रत्येक नगरपालिकानिहाय, महानगरपालिकानिहाय, जिल्हानिहाय ऑब्झर्वर्सच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ते लोक त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण तयारी करतायत. माझी पण यवतमाळच्या विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. मी उद्या तिथे यवतमाळचे इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहे. अमरावतीला जे तयारी आहे तर संबंध जिल्ह्यात जेवढ्याही नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका याची तयारी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आणि आपण बघताय की संबंध राज्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे. शासन कोणतीही मदत करायला तयार नाही. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस भरडला जातो आहे. महागाई वाढलेली आहे. अमरावती शहरामध्ये विकासाचे प्रश्न आहेत. कचरा माफिया इथे सर्व बेलगाम होऊन बसलेला आहे. हे शहर पूर्ण बकाल होऊन गेलेलं आहे. आणि सगळ्या जवळपास जेवढी शहरं आहेत, मोर्शी असेल, वरुड असेल, दर्यापूर असेल, अंजनगाव सुरजी असेल, या सर्व शहरांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. महायुती शासनाने 1 रुपयासुद्धा विकासाकरता इथे दिलेला नाही. प्रशासकाच्या राजवटीमध्ये मोठा भ्रष्टाचार या सर्व नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये झालेला आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. आणि यावेळेला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सर्वच नगरपालिका, नगरपंचायतमध्ये विजयी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. मी सांगितलं ना, ग्रामीण भागामध्ये म्हणजे नगरपंचायत, नगरपालिकांचा जर विचार केला तर आपण बघा आज दर्यापूरची काय परिस्थिती आहे, अंजनगावची काय परिस्थिती. अचलपूर ही अवर्ग नगरपालिका आहे. पण ज्या प्रमाणामध्ये निधी आमच्या भागामध्ये मिळायला पाहिजे होता, विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये मिळायला पाहिजे होता, अमरावती जिल्ह्याला मिळायला पाहिजे होता, कुठलाही पैसा विकासाकरता या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे. प्रशासकाच्या राजवटीमध्ये आणि मुद्दामून त्यांनी नवनिर्वाचित जे सदस्य होते त्यांचा कालावधी संपल्यावर निवडणुका होऊ नाही दिल्या शासनाने. आणि प्रशासकाच्या राजवटीमध्ये मन मानेल तसे ठेके, मन मानेल त्या पद्धतीने पैसा उधळला आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सर्वच नगरपालिकांमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे विकास हा एक मुद्दा असणारच आहे. आणि वोट चोरी करून
जे शासन महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं त्या शासनाला या निवडणुकीच्या निमित्ताने एकदा धडा शिकवा असं आवाहन आम्ही सर्व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना करतो आहे. बाबतीत आमचं पक्षाचं धोरण ठरलेलं आहे. राज्य पातळीवरून स्पष्ट निर्देश आहे की पूर्ण राज्याच्या स्तरावरती कोणतेही युती होणार नाही, महायुती म्हणून आपला कुठलंही महाविकास आघाडी म्हणून तिथून काही ठरणार नाही आहे. पण स्थानिक पातळीवरती आपापले निर्णय सर्व जे जिल्हा अध्यक्ष आहे किंवा शहराचे अध्यक्ष आहे यांना मुभा दिली आहे की महाविकास आघाडीसोबतचे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरती जर आघाडी करायची असेल तर ती करू शकता, किंवा आघाडी जर करायची नसेल, सीट ॲडजस्टमेंट जर आपल्याला करता येत असेल तर त्या संबंधात सुद्धा निर्णय स्थानिक स्तरावर होणार. जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये आपल्याला काय वाटतं, यश येईल की अपयश येईल? नाही, यशच येणार आहे. या 10च्या 10 नगरपालिका आम्ही जिंकणार आहोत. नगरपंचायत तर आमच्याकडे, तिवसाची नगरपंचायत तर मागच्याही वेळेला आमच्याकडेच होती आणि भातकुलीमध्ये, धारणीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही या निवडणुका जिंकणार आहोत. महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याची आपली काय पूर्वतयारी आहे? ते मी सांगितलं ना, आमची तयारी तर 6 महिने आधीपासून सुरू आहे. सर्व नगरपालिकांच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत, नगरपंचायतच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत आणि आमचे जे नेते आहेत, विशेषतः बबलूभाऊ देशमुख जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, वीरेंद्रभाऊ जगताप असतील, माननीय खासदार बळवंतराव वानखडे असतील, माजी पालकमंत्री मान्य यशोमतीताई ठाकूर असतील, या सर्व लोकांनी ग्रामीण भागातली सारी रणनीती अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे आणि या सर्व नगरपालिका आम्ही जिंकणार याचा आम्हाला विश्वास आहे. 10 तारखेला अर्ज भरण्याची तारीख आहे. आपल्या पक्षाकडून किती उमेदवार अर्ज दाखल करतील? त्या संदर्भातले अर्ज बोलवणे, त्यांची इंटरव्ह्यू घेणे, ही सर्व प्रक्रिया ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या स्तरावर सुरू आहे आणि योग्य वेळी त्या संबंधातले निर्णय घेतले जातात. अमरावतीत बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी शैक्षणिक सहल अनुभवली. आपल्या शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन आपले रक्षक पोलीस या विषयाची त्यांनी प्रत्यक्ष ओळख करून घेतली. बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या K1 आणि K2 वर्गातील विद्यार्थ्यांनी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. या सहलीचा उद्देश होता विद्यार्थ्यांना समाजातील आपल्या सुरक्षा रक्षकांबद्दल म्हणजेच पोलीस दलाबद्दल जवळून माहिती देणे. या भेटीदरम्यान पोलीस स्टेशनचे अधिकारी गोवर्धन यांनी लहानग्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील विविध विभाग दाखविले आणि पोलिसांचे दैनंदिन कार्य कसे चालते हे समजावून सांगितले. गोवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सायरनचा आवाज ऐकविला, पिस्तूल आणि बंदुकीविषयी माहिती दिली आणि त्या साधनांचा वापर कोणत्या परिस्थितीत आणि का आवश्यक असतो हे अतिशय सोप्या भाषेत समजाविले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि गोवर्धन यांनी सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरे दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना पोलीस दलाची शिस्त, समर्पण आणि देशसेवा प्रत्यक्ष पाहायला मिळाली. सहलीच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने पोलीस आपले मित्र आहेत हा संदेश घेतला आणि आपल्या छोट्या मनात एक मोठा आदर्श रुजविला. बिर्ला ओपन माइंड्स स्कूलच्या वतीने आम्ही आज पोलीस स्टेशनच्या व्हिजिटसाठी इथे आलेलो आहेत. मिस्टर गोवर्धन सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली पोलीस स्टेशनच्या बद्दल. मुलं अगदी छोटे आहेत, जसे KG1 आणि KG2ची ही मुलं आहेत, पण यांना सगळ्या प्रकारची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. पोलीस स्टेशनचे हेड कोण आहे, सायरन कसा असतो, पिस्टल कसे असतात, वॉकी टॉकी कसं काम करतात, त्याप्रमाणे इथला जो सगळा स्टाफ आहे त्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आहे. आणि स्कूलच्या वतीने जे काही आम्ही नवीन नवीन फील्ड ट्रिप्स आम्ही घेतो आहे, ज्याच्यामध्ये बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूलचा एक पराक्रम हे म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलतर्फे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी फील्ड ट्रिप आयोजित करतो. मी पोलीस इन्स्पेक्टर विजया पंढरे, पोलीस स्टेशन गाडगेनगर. आज माझ्या पोलीस स्टेशनला आपण बघत आहात चिमुकले आलेले आहेत. ते बिर्ला ओपन माइंड स्कूलचे आहेत. त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण पोलीस कसं काम करते हे जाणून घ्यावं, त्यांचा तपास माहिती करावा आणि या मुलांना जशी समजेल त्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये यांना माहिती देण्यात आलेली आहे. त्या माहितीचा त्यांनी खूप आनंद घेतला आणि ते नेहमी त्यांच्या लक्षात राहील. गुन्हेगारीपासून प्रतिबंध होण्यासाठी
व त्या वाईट चुकीच्या सवयीविषयी त्यांना माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून असे गुन्हे होऊ नये. तसेच मोबाईल जास्त वेळ स्क्रीनिंग करतात मुलं, तर ही त्यांना आवर्जून माहिती देण्यात आलेली आहे. गुड टच, बॅड टच आणि जे वाईट व्यसने आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अननोन व्यक्तीला प्रोत्साहन देऊ नये, त्यांच्या प्रतिसाद देऊ नये. त्यांनी जर चॉकलेट दिलं, कुठलं आमिष दिलं, याबाबत सुद्धा या लहान मुलांना पोलीस स्टेशन गाडगेनगरकडून माननीय पोलीस निरीक्षक अतुलवर साहेब, आठवले मॅडम आणि मी स्वतः पंधरे मॅडम, आम्ही असं सर्वांनी त्यांना माहिती दिली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती भागात जिथे नागरिक, महिला आणि लहान मुले दररोज ये-जा करीत असतात, त्याच ठिकाणी खुलेआम वरली मटक्याचा अवैध व्यवसाय फोफावत चालला आहे. अजून धक्कादायक बाब म्हणजे हा अवैध धंदा एका माजी नगरसेवक मधुकर भगत याच्याकडून चालवला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सिटी न्यूजने याआधीही अशा अवैध धंद्यांविषयी बातमी दाखवल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी काही तात्पुरती कारवाई केली आहे. परंतु प्रश्न तसाच आहे, ही मटका माफिया कोणाच्या आशीर्वादाने चालते आणि प्रशासन या तरुण पिढीचं भविष्य वाचवणार का? अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मटका माफियांचा कहर सुरूच आहे. नगरसेवक पदाचा कार्यभार संपल्यावरही माजी नगरसेवक मधुकर भगत यांनी मार्केटच्या मध्यभागी रुद्र पांठेल्यावरून खुलेआम वरली मटका व्यवसाय सुरू ठेवलाय. या ठिकाणी रोज महिला, पुरुष आणि लहान मुले ये-जा करतात. मात्र दिवसाच्या उजेडातच या अवैध धंद्याची व्यवहार सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की पोलीस या ठिकाणी येतच नाहीत किंवा आल्यावरही काहीच कारवाई करत नाहीत, कारण मटक्याच्या या व्यावसायिकांचं सेटलमेंट पोलिसांशी झालंय असं नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे. या मटक्याच्या मोहात परिसरातील 16 ते 17 वर्षांचे तरुण अडकत आहेत. 1चा 2 या लालसेने त्यांचं आयुष्य गुन्हेगारीच्या दिशेने वळत आहे. घरातील पैसे चोरीने मटक्यात लावणं किंवा पैशांसाठी बालमजुरी करणं अशा घटना आता तालुक्यात वाढत आहेत. सिटी न्यूजने याआधीही अनेक वेळा अशा अवैध धंद्यांवर रिपोर्ट दाखविले आहेत. मात्र पोलिसांकडून केवळ तात्पुरत्या कारवाया होत आहेत. अशा गुन्हेगारी धंद्यांमुळे युवा पिढी अंधाराकडे ढकलली जात आहे. प्रशासनाने आता तरी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवावं हा जनतेचा आवाज आहे. धारणी शहरालगतच्या ढाकणा फाट्यावर गुरुवारी संध्याकाळी 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका इसमाचा मृतदेह मोटारसायकलसह रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आढळला आहे. धारणी तालुक्यातील नांदगाव चुटिया येथील हरेराम मावस्कर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली होती. धारणी शहराला लागून असलेल्या ढाकणा फाट्यावर 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी एक व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव हरेराम मावस्कर, वय 45 वर्ष असे असून तो नांदगाव चुटिया गावातील रहिवासी आहे. हरेराम गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध परिवाराकडून आणि पोलिसांकडून सुरू होता. मात्र 6 नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका रहदारीतून जाणाऱ्या व्यक्तीने रस्त्याच्या कडेला मोटरसायकल पडलेली आणि जवळच मृतदेह दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात अपघाती मृत्यू असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे धारणी परिसरात शोककळा पसरली आहे. दामणगाव तालुक्यातील वाढोणा फाटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने 4 जर्सी गायांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना शुक्रवार दुपारच्या सुमारास दत्तापूर शेत शिवारात घडली आहे.
केने पाटील यांच्या शेतात गायी चरायला गेल्या असताना तुटलेल्या जिवंत तारांचा शॉक बसून त्या गायी जागीच कोसळल्यात। MSCBच्या हलगर्जीपणामुळेच हा जीवघेणा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। धामणगाव तालुक्यातील वाढोणा फाटा दत्तापूर शेत शिवारात शुक्रवारी घडलेल्या एका घटनेने शेतकरी वर्ग हादरलाय। केने पाटील यांच्या शेतामध्ये चरायला गेलेल्या गायी अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्या आणि जागीच मृत पावल्या। या घटनेत सौरव ठाकरे यांच्या 2, हरिभाऊ काट्यारमल यांची 1 आणि सौरभ राऊत यांची 1 अशा 4 जर्सी गायींचा मृत्यू झालाय। प्रत्येक गायीची किंमत 50 ते 70 हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। MSCB कडून गेल्या काही दिवसांपासून विजेच्या तारांची दुरुस्ती न केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे। दुर्घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे। शेतकरी वर्गाने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे। दरम्यान या घटनेनंतर MSCBचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। धामणगाव रेल्वे परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे। एका तरुणीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। एका तरुणीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। पोलिसांकडून तपास सुरू असून स्थानिकांनी सामाजिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे। धामणगाव रेल्वेच्या राठी नगर भागात गुरुवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी घटना घडली आहे। स्थानिक तरुणी घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली असून पोलिसांनी तिला तत्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविले। डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलंय। मिळालेल्या माहितीनुसार ती गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती। घटनेनंतर घरमालकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलंय। दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे। मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठवण्यात आला असून घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही। धामणगाव सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे। धारणी तालुक्यातील काही अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात उशीर झाला होता आणि याबाबत सिटी न्यूज धारणी प्रतिनिधी यांनी केलेल्या बातमीमुळे प्रशासन तप्तर झालेत। गटशिक्षणाधिकारी वर्गट यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की शाळा वेळेवरच उघडली पाहिजे आणि शिक्षक उपस्थित असलेच पाहिजेत। या आदेशानंतर सुटीनंतरच्या दुसऱ्या दिवशी शाळा उत्साहाने सुरू झाल्यात। विद्यार्थी शिक्षक सर्वांनी शिक्षणाला नवा उत्साह दिला आहे। धारणी तालुक्यातील काही अतिदुर्गम गावांमधील जिल्हा परिषद शाळा उघडण्यात आलेल्या उशिरा विरोधात सिटी न्यूज धारणी प्रतिनिधी संदीप राऊत यांनी प्रकाशित केलेल्या बातमीने प्रशासन हलवून सोडले आहेत। या बातमीनंतर गटशिक्षणाधिकारी वर्गट यांनी तातडीने बैठक घेऊन सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही परिस्थितीत शाळा वेळेवर उघडलीच पाहिजे। शिक्षक उपस्थित राहिले नाहीत तर कारवाई टाळली जाणार नाही। दिवाळी सुट्टीनंतरचा दुसरा दिवस आणि धारणी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह उसळलेला दिसला। लहान मुले आनंदाने शाळेत दाखल झालीत। शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करत नवे सत्र नव्या उमेदीने सुरू केलेत। या सर्व घडामोडींमुळे सिटी न्यूजच्या बातमीचा परिणाम किती वेगाने होतो याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे। कालपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सर्व शाळा पहिल्याच दिवशी वेळेवर उघडण्यात आल्या आणि ज्ञानदानाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि कोणीही शिक्षक आणि कोणतीही शाळा बंद अवस्थेत आढळलेली नाही। काल पहिल्याच दिवशी केंद्रप्रमुख यांची सभा घेऊन त्यांना सर्व इन्स्ट्रक्शन दिले आणि ऑनलाईन जे उपक्रम आहेत बिल्डथॉन, विकसित भारत आणि इतर जे उपक्रम आहेत त्याच्याबाबत सभा घेण्यात आली आणि सर्वांना कडक सूचना देण्यात आल्या। आणि काही दूरच्या भागामध्ये बैरागड, सुसरदा यामध्ये जर काही शाळेमध्ये शिक्षक हजर नसले तर त्यांच्यावर तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई केल्या जाईल आणि कोणत्याही प्रकारे त्यांचं अनुपस्थिती किंवा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट
लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूरमधील तलमलेवाडी पारडी भागातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. 40 ते 45 वयोगटातील कृष्णा कुंभारे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अधिक तपशील लवकरच समोर येणार आहे. या प्रकारच्या घटनांमुळे परिसरात चिंता आणि शोकाचे वातावरण आहे. पोलीस तपास सुरू ठेवत असून आणि प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तळमळेवाडी पारडी परिसरात एका घटनेत 40 ते 45 वर्षाचा कृष्णा कुंभारे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की मृत्यू हॉस्पिटलमध्ये झालाय. घटना पार पडलेली कुटुंबात वैयक्तिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. दिनांक 6 नोव्हेंबर 2025 जवळपास सायंकाळी 7:45 ते 8 दरम्यानची घटना आहे. यामध्ये मृतक नामे डोमा कृष्णाजी कुंभारे 45 वर्ष राहणार गंगाबाग पारडी यांनी आणि आरोपी आहे कुणाल देवेंद्र कुंभारे 25 वर्ष राहणार नाईक तलाव बांगलादेश पाचपावली. आरोपीच्या आईला मृतकाने 10 वर्ष आधी पडून आणलं होतं आणि तो तिच्यासोबत राहत होता आणि नात्यात तो पुतणे आहे. आरोपी मृतकच्या पुतणे आहे, त्याच्या मोठ्या भावाच्या पुतणे. आईला पडून नेलं म्हणून हा राग त्याच्या मनात होता आणि यांचे आधी पण बरेच भांडणं झाले. पाचपावली जणाला प्रगतला तक्रार यांची आणि तो एकमेकांना हे धक्के द्यायचे की तुला पाहून घे तुला पाहून घे. आज तो तलमलेवाडी सिमेंट रोड आहे तिथे तो होता आणि आरोपीच्या ज्या यायचा तोच नेहमीचा रस्ता होता. आरोपीने आज शेखर वाईन शॉप मधून दारू वगैरे पिली आणि तो आपल्या घराकडे जात होता. त्यावेळेस आरोपीने मृतकला अडवून तिथे त्याच्यावर चाकूने वार केली. त्यानंतर पेट्रोलिंग करताना दिदीच्या लोकांना दिसलं. लगेच त्यांनी आमच्या दिदीच्या पार्टीने त्याला लगेच भवानी हॉस्पिटलला आणलं. भवानी हॉस्पिटल मग आम्ही त्याला ऍडमिट केलं आणि उपचारादरम्यान नंतर मृतक एक्सेस ब्लडिंगमुळे मृत्यू पावला. हत्येचं मूळ कारण हेच आहे की मृतकाने आरोपीच्या आईला पडून आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं असं आरोपीची मानसिकता होती आणि त्या व्यतिरिक्त अजून त्यांचे काही पारिवारिक वाद होते. त्या पारिवारिक वादातूनची हत्या झालेली आहे. याच्यामध्ये किती आरोपी समोर आलेले आहेत काय सांगाल? त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कुणाल देवेंद्र कुंभारे वय वर्ष 20 आणि दुसरा आरोपी अमित नोहार भारती वय वर्ष 20 नवीन नगर असे 2 आरोपी निष्पन्न झाले. आरोपी आपल्या ताब्यात आहेत. याच्या अगोदरचे काही गुन्हे यांच्यावर उघडकीस आहेत की काय? नाही, यापूर्वी आरोपींवर कुठलाच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हे फक्त वैयक्तिक आणि पारिवारिक वादातूनच हे झालेलं आहे, म्हणजे गुन्हा घडलेला आहे. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे? बरोबर, या गुन्ह्यातल्या मार्गदर्शन माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि डॉक्टर शिवाजी राठोड सर, श्री जोनभाई कदम सर, श्री सत्यदेव बंडवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पारडी पोलिसांच्या सर्व टीमने काम केलं. नागपूर शहरात पुन्हा एकदा गुटखा माफियांचा धंदा पोलिसांच्या हाती लागलाय. गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने पारडी परिसरात एका किराणा दुकानावर छापा टाकत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्याला गजाआड केला आहे. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. 7 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पारडी परिसरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता दुकानातून विविध कंपनीचा तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. या संदर्भात दुकान मालकाविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाही दरम्यान पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचे लक्ष कायम आहे. पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सांगितले की
अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्री विरुद्ध नियमित कारवाई सुरूच राहील। सदर प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलिसांकडून करण्यात येत आहे। गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की इसम नामे श्यामशंकर सीताराम गुप्ता हा पारडी येथे नाका नंबर 5 येथे त्याच्या गुप्ता किराणा स्टोअरमधून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाला जो आहे तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाली होती। सदर बातमीची शहानिशा करून गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने श्यामशंकर सीताराम गुप्ता यांचे नाका नंबर 5 येथील गुप्ता किराणा स्टोअर येथे छापा कारवाई करून त्यांच्या दुकानातून प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला याचा एकूण 55,720 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे व सदर प्रकरणात राजेंद्र टाकळीकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्यामशंकर गुप्ता यांच्याविरुद्ध पारडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। नागपूर शहरात पुन्हा एकदा अवैध सुपारी साठ्याचा पर्दाफाश झाला आहे। मानवी आरोग्यास घातक ठरणारी सडक्या स्वरूपातील सुपारी लाखोंच्या किमतीची असल्याचे उघड झाले आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करत 2 ठिकाणांवरून सडक्या सुपारीचा साठा जप्त केला आहे। पहिली कारवाई लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी कारवाई युनिट क्रमांक 3च्या टीमने कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे। 6 नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोसॅनीपूर ट्रान्सपोर्ट गोडाऊन येथे मानवी जीवितास अपायकारक अशा सडक्या सुपारीचा मोठा साठा साठवून ठेवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह पथकाने सापळा रचला आणि पंचासमक्ष कारवाई केली असता गोडाऊनमध्ये पांढऱ्या रंगाच्या 44 बोऱ्या आढळल्यात। या बोऱ्यांमध्ये सडक्या स्वरूपातील सुपारी साठवलेली होती ज्याची अंदाजे किंमत 8,80,000 रुपये इतकी आहे। गोडाऊन मालक अनुप रमेशचंद नगरिया यांचा असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे। या दरम्यान याच दिवशी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या अधिकाऱ्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे। पोलीस ठाणे कळमना हद्दीतील प्रीती इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 110 आणि लक्ष्मी कोल्ड स्टोरेज सर्वे नंबर 123/1 धारगाव जबलपूर हायवे रोड येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेड टाकण्यात आली आहे। या कारवाईत प्रीती इंडस्ट्रीजमध्ये 48 बोऱ्या तर लक्ष्मी कोल्ड स्टोरेजमध्ये 57 बोऱ्या असे मिळून एकूण 105 बोऱ्या सडक्या सुपारीच्या आढळून आल्यात। या मुद्देमालाची एकूण किंमत 17,65,880 रुपये इतकी आहे। दोन्ही कारवायांमध्ये मिळून जवळपास 1,26,00,000 रुपयांचा सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे। या घातक पदार्थांच्या विक्री आणि साठवणीमागील मूळ साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे। समतानगर भागात टिप्परने सायकल स्वारला चिरडलेत। एकाचा मृत्यू झाला जागीच तर या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास मोठा आंदोलनाचा इशाराही दिला आहे। उत्तर नागपूरच्या समतानगर भागात नाल्याजवळ एक भीषण अपघात घडलाय। वेगाने धावणाऱ्या टिप्पर ट्रकने 2 सायकल स्वारांना जोरदार धडक दिली आहे। धडक एवढी भीषण होती की एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। नाव गणेश सोळंकी आणि मी इथला एक समाजसेवक आहे। 8 वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर ईडभट्टा रस्त्यावरती आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे। हा एक तर बुद्धिविहारकडे राहतात बोंद्रे लेआउटमध्ये आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेला आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे। आणि येथील अनेक दिवसा पहिले मी सुद्धा आंदोलनसुद्धा केलेले होते की रस्ते हे खड्डे बुजवण्याकरिता, परंतु आत्तापर्यंत हे खड्डे बुजलेले नाही आहे। त्यामुळे हा एक परिवाराचं घर उद्ध्वस्त झाला आणि हा नंदलालला आपला जीव हा गमवावा लागला। किती लोक होते? हा एकच होता, सायकलनी जात होता आणि ट्रकनी ह्या गिट्टीच्या आणि रेतीच्या ट्रकनी मोठ्या 10 चक्क्यांनी हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जागेच मृत्यू झालेला आहे। का उमर होती काही?
उमर अंदाजे 35-40च्या दरम्यान असेल। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा सुरू केलाय। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या भागात रोजच भारी वाहन वेगाने धावत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ॲक्सिडेंट झाला त्या ट्रकनं आणि आम्हाला खूप त्रास आहे या रोडासाठी। का परेशानी तुम्हाला? नाला पाऊस आला, खूप पाऊस भरते, कोणी जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही इथे। आम्हाला हा रोड बनलेला पाहिजे। बरेच घटना झाली, बरेच अमेक्षा गेले आहे आणि मुलं पडले आहे खूप आमच्या गड्ड्याच्या वजने आम्हाला रोड बनवून पाहिजे। किती वेळा गेलो त्यांच्याकडे, ते काही लक्ष देत नाही। पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। मी अजय बिमटे बोलतो, मी समतानगरमध्ये राहतो। इथे गाडी येत होती टिप्पर, रोड इतका खराब आहे, इथे आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात, आमचे घरी आम्ही काम करणारे कसे जातो तुम्ही पहा। या रोड कसा आहे, रोडाची हालत कशी आहे। तिथून टिप्पर येत होता, या माणूस आपला व्यवस्थित जात होता, या गड्ड्यामुळे स्लिप झाली गाडी, ब्रेक दाबल्यामुळे। तर तो भरपूर लोक येणे जाने वाले, एकच होता। हां, तर सगळ्यात आधी तुम्ही हे पाहणं सर, रोड कसा आहे तुम्ही पाहणं। गड्ड्याच्या वजने झाला, गड्ड्याच्या वजने रोडाच्या वगैरे झाला, मूळ कारण आहे रोडामुळे आणि गड्ड्यातच ॲक्सिडेंट झाला। हो, एक लेडीजचं घेऊन घेतलं आहे ना सर, इटा भट्टेवारीसाठी येणं जाण्यासाठी नाही आहे, पण लहान रोड आहे, येणं जाण्यामध्ये त्रास होते, म्हणून आमचं जीवन आहे, आम्ही काम करायला जातो उठून। पण आम्हाला हे रोड पाहणं सर, तुम्ही हे रोड बघा, रोडाच्या कशी हालत आहे, त्याच्यामुळे आमचं जीवन कसं होणार सर। आम्हाला तर कामाला जायच लागेल ना। तुम्ही आमदार का आमदार? आमदार नाही आहे, पण आमदारच्या भागामध्ये तो राहतो आम्ही। नितीन राऊत तुमचे आमदार आहे ना? हो, तर आमदार पाहिजे गेलं तर आमदार साहेब म्हणते सँक्शन झालेलं आहे, कधी होणार सँक्शन? तर मी 20 वर्षापासून ऐकत आहे सँक्शन झालं आहे, पण कधी होणार सर? टेस्टिंग करून जातात, हे करून जातात, पण आतापर्यंत रोडाचं कामच नाही होत। गोवंशाची कत्तल थांबवण्याकरिता पाचपावली पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवली आहे कर्तव्यनिष्ठा। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंशांना दिले जीवनदान। या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे। पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 7 वाजताच्या सुमारास पाचपावली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही गोवंशांना कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आले आहेत। त्यावर तत्काळ पोलिसांनी पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकलाय। छाप्यामध्ये पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशांना वाचविण्यात यश मिळवले, म्हणजेच या निरपराध जनावरांना जीवनदान मिळालेत। या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत। पोलिसांच्या या तत्परतेबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। या कारवाईमुळे पुन्हा एकदा पाचपावली पोलिसांचे कर्तव्यनिष्ठ काम अधोरेखित झाले आहेत। बरोबर आहे। 5 तारखेला पहाटे रात्रभरापासून जे DV पथक गस्त करीत होते त्यांना पहाटे माहिती मिळाली। 5:30 ते 8 दरम्यान जाऊन रेड कारवाई करण्यात आली। महेंद्रनगर टेका याच्यात वकील कुरेशी याच्या घराच्या बाजूला एक मोकळ्या जागेतच त्याच्या आवारात बांधून ठेवलेलं होतं। 4 गायी होते, 4 गोवंशाची किंमत अंदाजे 80,000 आहे आणि एका दोरीने बांधलेले, जसं 80,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे। त्या दिवशी आरोपी फरार झाला। आज त्या वकील कुरेशीला अटक करून मान्य न्यायालयात रवाना करण्यात आले। ही कारवाई DB पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे, इम्रान शेख, गगन यादव, मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांनी केलेली आहे। कुठल्याही पद्धतीने कायदा बनलेला आहे, कायद्याचं मान ठेवलं पाहिजे लोकांनी। जे काही चुकत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे आणि कुठल्याही पद्धतीने अवैध धंद्याची माहिती असेल तर आम्हाला कळवावा। कुठल्याही पद्धतीचे त्या एरियात, कुठल्याही एरियात, आमच्या एरियात अशा पद्धतीने कुठले चुकीचे काम असेल तर आम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही वारंवार आवाहन करीत आहे। कायद्यात राहूनच लोकांनी फायद्यात राहतील याची काळजी घ्यायला पाहिजे।
गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहरातील दारूच्या दुकानात झालेल्या चोरीचा तपास सुरू होता। ही चोरी काही दिवसांपूर्वी घडली होती आणि चोरट्यांनी दुकानातील रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या। तपासादरम्यान युनिट 5 च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे 2 संशयितांवर लक्ष केंद्रित केलं। शेवटी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दोघांनाही अटक करण्यात आली। पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरात मागील काही दिवसात वेगवेगळ्या देशी दारू दुकाने व बारमध्ये चोऱ्यांचे प्रकार होत होते। सदर प्रकरणात तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकातील पोलीस अंमलदार अनीस खान यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की आरोपी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे राहणार गल्ली नंबर 3 कुशीनगर जरीपटका हा व त्याचा साथीदार मिळून सदर चोऱ्या करत आहेत। या बातमीवरून अधिक तपास करत असताना आरोपी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने तपास करत असताना त्याने त्याचा साथीदार विजय उर्फ काल्या निर्मलकर याच्यासोबत मिळून लकडगंज येथील आगलावे देशी दारू दुकान, जरीपटका येथील आतिश बार तसेच पारडी पोलीस ठाणे हद्दीतील BY पाटील देशी दारू दुकान या ठिकाणी चोऱ्या केलेल्या बाबत कबुली दिली। तसेच चोरी करून जात असताना त्यांनी सदर ठिकाणचे जे CPU व DVR आहे ते देखील चोरी करून नेलेले होते। आरोपीकडून रोख रक्कम व DVR व CPU असा एकूण 28,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपी बंटी अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे याला जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई आहे ही गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र रात्री नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रामटेक गड मंदिर भक्तीने उजळून निघाले आहे। मध्यरात्री ठीक 12 वाजता राम आणि लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर श्रद्धेचा टिपूर प्रज्वलित करण्यात आला आणि त्या क्षणी संपूर्ण परिसर जय श्रीरामांच्या घोषांनी दुमदुमून गेलाय। आपण बघूया भक्तीचा आणि श्रद्धेचा दिव्य सोहळा। कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने बुधवारी मध्यरात्री रामटेक गड मंदिर संकुलात एक आगळा वेगळा भक्ती सोहळा पार पडलाय। ठीक रात्री 12 वाजता मुख्य पुजारी मोहन पंडे आणि मंगेश पंडे यांनी श्रीराम मंदिराच्या शिखरावर टिपूर प्रज्वलित केलाय, तर पुजारी धनंजय पंडे, संजय पंडे, राम पंडे आणि अक्षय पंडे यांनी लक्ष्मण मंदिराच्या शिखरावर टिपूर प्रज्वलित केलाय। यावेळी रामटेक, नागपूर, भंडारा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती। सकाळपासूनच मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी पार पडलेत। देवतेची पूजा अर्चना करून भगवान श्रीराम आणि श्री लक्ष्मणांना नवीन वस्त्रे परिधान करण्यात आली। रात्री 12च्या ठोक्याला टिपूर दहनानंतर भाविकांनी जय श्रीरामच्या जय घोषात एकमेकांना शुभेच्छा दिल्यात। मंदिर परिसरात भजन गटांनी गायलेल्या भक्तिगीतांनी वातावरण मंत्रमुग्ध झालेत। यानंतर प्रभावी संकुलात आणि संपूर्ण रामटेक परिसरात आतिषबाजीने आकाश उजळून गेलेत। टिपूर पौर्णिमेचा उत्सव आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार इथं गडमंदिर रामटेक येथे साजरा करीत आहोत। मी गडमंदिर रामटेक प्रशासनाच्या वतीने सर्व भक्त भाविकांचे सहर्ष स्वागत करतो। आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आपल्या गडमंदिरावर आज टिपूर पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या भागातनं सर्व भाविक येथे येत आहेत। नागपूर, छत्तीसगड, त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि MP मधले सुद्धा भरपूर भाविक आपल्या येथे आज टिपूर पौर्णिमेनिमित्त आलेले आहेत। तसेच प्रशासनाच्या वतीने उत्तम अशा व्यवस्था सर्व करण्यात आलेल्या आहेत। तरी याच उत्साहाने मागच्या वर्षापेक्षा सुद्धा या वर्षी भाविकांची गर्दी ही खूप जास्त दिसत आहे आणि उत्साहसुद्धा त्या पद्धतीचा दिसत आहे। धन्यवाद।
गड मंदिर परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांनी भाविकांना प्रसाद म्हणून बुंदीचे वाटप केलेत. श्री क्षेत्र रामटेक येथील गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत गेल्या 1 महिन्यापासून काकडाआरती महोत्सव सुरू होता. त्या काकडाआरती सांगता आज त्रिपुरारी पौर्णिमेची ज्योत श्री राम मंदिर श्री लक्ष्मण मंदिर लावून त्याची उत्सवाची सांगता करण्यात आली आहे. अतिशय उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला आणि आता या महाआरतीनंतर या उत्सवाची सांगता होईल. सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या आणि या आनंद उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नागपूरमध्ये एका तरुण विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. फराह नास नावाच्या 23 वर्षीय तरुणीने हुंडाबळीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हसनबाग परिसरात राहणाऱ्या फराहने माराणीला आणि हुंड्याच्या सततच्या मागण्यांना कंटाळून स्वतःचा जीवन प्रवास संपवला आहे. पती नुमान आणि त्यांच्या कुटुंबियांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी फराहच्या वडिलांच्या फिर्यादीवरनं नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारच्या मध्यरात्री नागपूरच्या हसनबाग परिसरात एका 23 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलंय. फराह नाज असं या तरुणीचं नाव असून ती सततच्या मारहाणीला, अत्याचारांना आणि हुंड्याच्या मागण्यांना कंटाळून शेवटी आत्महत्येचं पाऊल उचललंय. त्या रात्री फराहने आपल्या भावाला फोन करून अश्रूंनी सांगितले, मला खूप मारतात, मला वाचवा, मला मारून टाकतील. भावाने लगेच 100 नंबरवर फोन केला आणि पोलिसांसह फराहच्या घरी पोहोचला. तेव्हा फराहने आपल्या शरीरावरचे मारहाणीचे जखमा दाखवल्यात आणि भावासोबत घरी जाण्याची विनंती केली. परंतु त्यावेळी शहनाज शेख नावाच्या शिक्षिकेने, जिच्या माध्यमातून हा विवाह ठरला होता, जबाबदारी घेत सांगितलं की काही होणार नाही, तुम्ही जा. फोन आया, अम्मी मेरे को मार रहे, अब्बू मेरे आदमी मेरे को मार रहा है, दरवाजे बंद करके मेरे को मार रहा है, मेरे को बचा लो अम्मी, मेरे बचा लो अब्बू, मेरे को तुम जल्दी से आओ मेरे को लेने के लिए, मेरे को देखो बचा लो तुम. हम लोग फिर दौड़ते भागते गए तो बोले तुमको फ़ोन आ गया. उसका नंदोई आंग पे तुल रहा था हमारे दोनों के. तुमने ऐसी सिखाई के लड़की को, ऐसे तरीके होते कि तुम्हारे लड़की को सिखाने के लड़की का फ़ोन आ गया क्या तुमको. इनके भी आंग पे दौड़ा, मेरे भी आंग पे चौतार रहा, गड़े आंग पे आ रहा. लड़की ने हमको पीठ खोल के बताई, अम्मी देखो मेरी पीठ पे कितने लाल लाल पूरे होल थे उसके पीठ पे, देखे नहीं जा रहा था. बोले अम्मी हमको लेके चलो, मेरे को लेके चलो. बोले फिर वो आए, उनको सब शहनाजबाजी उसके ननद के साथ. वो बोले नहीं, बोले लड़की को बोले लेके मत जाए, बोले तुम बोले हम देख लेंगे बोले उसको. बोले फराहचे आई वडील पहाटे 5च्या सुमारास परत गेलेत. परंतु सकाळी 9:30 वाजता शहनाजेसने फोन करून कळवलं, फराह दरवाजा उघडत नाही. जेव्हा आई आणि भाऊ पोहोचलेत तेव्हा फराह छताच्या पंख्याला लटकलेली आढळली. हे दृश्य पाहून परिवार कोसळला. यानंतर वसीम खान यांच्या नेतृत्वात परिवार नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि FIR नोंदवली. पती नुमान, सासू अकिला, ननंद सना, मेवणा मोईन आणि शिक्षिका शहनाज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराहच्या कुटुंबाचा संशय आहे की ही आत्महत्या नाही तर ही नियोजित हत्या असू शकते. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच खरं कारण समोर येणार आहे. उनको जो दिखते थे वहाँ पर उसका नंदोई था, उसके सास थी, उसका आदमी था, उसकी ननद थी, उसकी वो शहनाजबाजी से शहनाज टीचर, ये 4-5 जन को फंसाना और मेरी बेटी को न्याय दिलाओ आप. हमको लाने नहीं दिए वहाँ से लड़की को. मेरी लड़की बहुत तड़पी है, बहुत कि अम्मी मेरे को लेके चलो यहाँ से, मेरे को यहाँ रखो मत, नहीं को मेरे को मार डालेंगे इन लोग. जब वहाँ पे गए थे तो हम दरवाजे में खड़े थे, मैं और भैया. तो खाला को बोलता है, बोले यही सिखाए के, बोले तुमने अपनी बेटी को. बोले खाला बोले मेरी बेटी नहीं करते. अंदर जाके देखे उनने कि उनकी पीठ पे निशान थे, निशान देखे उनके मारने के निशान थे उनके पीठ पे. बस फिर हम लोग बाहर आ गए. वो रो रहे थे बहुत कि उनने मेरे को बहुत मारा. बोले यहाँ नंदनवन थाने में आए हैं, क्या न्याय की मांग आप? उनको इंसाफ मिलना चाहिए बस. उसने बहुत बुरी तरीके से मारा उनको, बहुत बुरे तरीके से मारा. उनको इंसाफ मिलना चाहिए बस. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि त्यानंतर वारंवार अत्याचार. शांतीनगर पोलीस ठाण्यात एका भयंकर गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक गीता रसलम यांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेला ब्लॅकमेल करून वारंवार बलात्कार करण्यात आला आहे.
हा गुन्हा 6 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शांतीनगर परिसरातील हा प्रकार समाज हादरवणारा आहे। एका महिलेला आरोपीने तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्याच धमकीच्या आधारे आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केलेत। पीडित महिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करीत होती। शेवटी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला। 6 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजता पोलीस उपनिरीक्षक गीता रसलम यांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे। आरोपी विरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत। पोलीस उपनिरीक्षक गीता रसलम यांनी अधिक माहिती दिली आहे की या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे। काल दिनांक 5/11/2025 रोजी कलम 64(1), 64(2) कलम 75, 77, कलम 352 व 351(2) नुसार भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की यातील आरोपी याने त्याच्या ओळखीच्याच मुलीचा तिच्या घरी असताना तिचा अश्लील फोटो काढून सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले। अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे। अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या कष्टावर क्षणात पाणी फिरलं गेलं आहे। लहान गावातील डॉक्टर संजय कल्याणकर यांच्या गट क्रमांक 7 मधील आखाड्याला अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री आग लावली। या आगीत 3 जनावरे जागीच जळून खाक झाली आहे, तर खतं, बियाणे, ज्वारी, गहू आणि सोयाबीन असा सगळा माल राख झाला आहे। तलाठी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून 4 ते 5 लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील डॉक्टर संजय कल्याणकर यांचा गट क्रमांक 7 मधील आखाड्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली। या आगीत 3 जनावरे जिवंतपणे जळून खाक झाले। आखाड्यावर ठेवलेले बियाणे, खते, सोयाबीन, गहू, ज्वारी, ठिबक सिंचनाच्या पाईपांसह इतर शेती अवजार आगीत पूर्णपणे नष्ट झाले आहेत। शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच सोयाबीनचा माल विकायचा न ठरवता भाव वाढेल या आशेने तो आखाड्यावर ठेवला होता, परंतु नियतीनं वेगळंच लिहून ठेवलं होतं। सकाळी गावकऱ्यांनी धुराची लोट आणि राख झालेला आखाडा पाहून धक्का बसला। घटनास्थळी तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला। एकूण 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। गावकऱ्यांकडे या घटनेनंतर संतापाचे वातावरण असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे। मी अक्षय कल्याणकर, राहणार लहान, गट नंबर 7, राजेश्वर भगवान कल्याणकर। आमच्या काकाच्या नावे शेती आहे। इथे आमचा आकडा आहे। त्या आकड्यामध्ये शॉर्ट सर्किट किंवा कशामुळे आग लागली ते आम्हाला काही कळलं नाही अजून। सकाळी आमचे जो काका आणि भाऊ आलेला आहे शेतामध्ये दुधासाठी, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपला पूर्ण आकडा आगीमध्ये खाक झालेला आहे, काही शिल्लक नव्हतं। 2-3 आमचे जनावरे दगावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचं जवळपास 20 क्विंटल गहू होता, ज्वारी होती 5 ते 7 क्विंटल आणि सोयाबीन होतं 7 क्विंटल आणि आमचं केळीचं खत आणलेलं होतं, ते पण त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, सगळं जळून खाक झालेलं आहे। आणि 2-3 स्प्रिंकलर ते सेट होते, बाकी शेतीचे अवजारे वगैरे सण लाकडीचे सामान होतं, पूर्ण जळून संपून गेलेलं आहे। काय नेमकं कशाने आग लागली काही कल्पना नाही, कशाने आग म्हणजे शॉर्ट सर्किट तर कुठंच काही नाही, शॉर्ट सर्किट कुठंच काही नाही, कशाने लागली अचानक काही कल्पनाच नाही आम्हाला, अजून काही कल्पना लागली नाही त्याची। अंदाजे नुकसान काय झालं? नुकसान कमीत कमी 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण। काय काय होतं? काल 92,000चा खत आणला होता, 20 क्विंटल गहू होते, 7 क्विंटल सोयाबीन होतं, 5 क्विंटल ज्वारी होती आणि विकणं वगैरे सब भरपूर होते। 2 सेट होते स्प्रिंकलरचे आणि ठिबकचे हे होते आमचे, आणि भरपूर असं सगळं सामान साहित्य होतं माझं इथं सगळं। आज जवळपास 40 वर्ष ते 35 वर्ष सगळं संपूर्ण साहित्य इथं होतं माझं। माझा एक संसार सुद्धा इथं पूर्वीपासून इथं राहण्यात सगळ्यात। अंदाजे जनावरांना काही जनावर माझे 3 जनावर मेलेले आहेत, एक गोरा मेला, एक हलगट आणि एक वगार मेलेला आहे माझं, आणि एक गाय आमची जळून म्हणजे थोडीशी 50% भाजली गेली आमची गाय। बाकी जनावर बाजूला असल्यामुळे त्याला कुठलंच काही झालेलं नाही। शासनाचं कोणी पंचनामा वगैरे? शासनाचे तलाठी साहेब येऊन गेले, शेळके सर आणि दुसरे जे सुपरवायझर सोबत येऊन आताच पंचनामा करून गेलेले आहेत माझ्या तिथून।
भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत उघड झाला एक धक्कादायक वास्तव. भोकरदन तालुक्यातील वाळसावंगी गावात सुरू असलेल्या मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात बोगस आणि निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनीच थेट जागेवरच धडक देत काम थांबवलं आहे आणि आता हा सर्व प्रकार जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. वाळसावंगी येथील मिनी प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम करोडो रुपयांच्या खर्चातून सुरू करण्यात आलंय. NRHMच्या अंतर्गत हे आरोग्य केंद्र लोकांच्या सोयीसाठी उभारलं जात आहे. पण प्रत्यक्षात कामाचा दर्जा बघून ग्रामस्थांचा संताप उसळलाय. ग्रामस्थांनी सांगितले की ठेकेदाराने अंदाजपत्रकातील नियम धाब्यावर बसवून दर्जाहीन साहित्य वापरलं आहे. या ठिकाणी मातीचा पिंचिंगसाठी उपयोग, लोखंडी कॉलम गायब, तुटलेले बार बसवणे, निकृष्ट फरशी व रॅम्प आणि माती मिश्रित कच वापरणे अशा त्रुटी उघड झाल्या आहेत. ग्रामस्थांनीच या ठिकाणी जाऊन हे काम थांबवलंय आणि सोमवारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. या पोलखोल मोहिमेत गणेश गाडेकर, प्रकाश पवार, फिरोज सौदागर, सोफियान कादरी आणि अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकार हरी बोराडे, मुस्तफा पठाण, राजू शाह, विशाल आसवार यांनीही जागेवर जाऊन कामाची पाहणी केली आहे. भाजपचे गणेश गाडेकर आणि प्रकाश पवार यांनी स्पष्ट केलंय की यापूर्वीही कामाबाबत तक्रारी झाल्या आहेत. ठेकेदार आणि इंजिनियरचं संगनमत दिसतंय. आम्ही आंदोलनही छेडू, जोपर्यंत दर्जेदार काम होत नाही तोपर्यंत एकही रुपया देऊ देणार नाही. ग्रामस्थांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने या घोटाळ्याची दखल घ्यावी आणि तातडीने तपास सुरू करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. हे काम बघा, PSCचं काम आहे, वाळसावंगीमध्ये चालू आहे. त्याचं इथलं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि पहिल्यापासून त्याला वारंवार त्याला सूचना देतो, साहेब हे काम चांगलं करा, चांगलं करा. याकोबला सांगितलं आम्ही ना, त्या दिल्लीवाला कोणतं कॉन्ट्रॅक्टर त्याला फोन केला, काय त्याचं नाव, शीतल साहेबाने फोन केला होता. याकोब ते कॉन्ट्रॅक्टर शीतल साहेबांनी याकोब साहेबाला काम दिलं होतं, त्याला त्यांची चर्चा केली. त्याच्यानंतर ते इंजिनियरचं नाव काय, घोडके साहेबाला, इंजिनियर साहेबाला बोलवलं की साहेब काय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, या कामाची तुम्ही दखल घ्या, या काम बघा, याचं काम कसं चालू आहे. त्यानं हो या कामामध्ये काय काय आढळलं तुम्हाला, काय काय त्रुटी आहे नेमकं? पाईप, वरचा पाईप चिरलेला आहे, सेफ्टी टँकर होतं, ती टँक त्यानं सिमेंटची केलेली आहे, तिला सेफ्टी टँक वगैरे तयार केलेली नाही. पाईप आहे तो वरचे जमिनीमध्ये गाडत असेल, पाईप वरचे वर ठेवलेले आहे. की बीम लोखंडी कमी टाकलेले आहे. त्या भीमाची संख्या आम्ही एस्टिमेटनुसार बघितली होती, किती होती साहेब? ती 8 असताना तिची 7 गायब झालेली आहे. बा त्याने सांगितलं आम्ही रेती वापरू म्हणून, त्यानं पूर्ण कच वापरलेला आहे, तुम्ही मातीचा वापरलेला आहे. आजचा दिवस भारतीय संस्कृती आणि राष्ट्रभावनेच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण घेऊन आला आहे. वंदे मातरम या राष्ट्रगीताला आज पूर्ण 150 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या ऐतिहासिक निमित्ताने उमरखेड येथे जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन भव्य समूहत गाण्याचं आयोजन केलं आहे. देशभक्तीचा जयघोष, लहानग्यांच्या स्वरातून घुमलेलं वंदे मातरम आणि उपस्थित मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. राष्ट्रगीत वंदे मातरम या अमर गीतास आज 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्रांगणात सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन भव्य समूह गाण सादर केलेत. या कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा मधुकर चौधरी तंत्रनिकेतन विद्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुका उपविभागीय अधिकारी सखाराम मोडे, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार शंकर पांचाळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुरवाडे तसेच BDO आणि BO अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते अक्षय फुलारी यांनी वंदे मातरम गीताच्या इतिहासावर, बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांच्या रचनाशक्तीवर आणि या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत निर्माण केलेल्या राष्ट्रीय भावनांवर सविस्तर प्रकाश टाकला. शेकडो विद्यार्थ्यांच्या एकसंघ स्वरांनी वंदे मातरमचे निनाद उमटला आणि संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उन्मेषाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. Thank you.
जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरासे सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.